हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी स्मिता देशमुख आहे. आज आपण शिकणार आहोत माहितीचे संकलन आणि सादरीकरण. माहितीचे संकलन आणि सादरीकरण हे संख्याशास्त्राच्या क्षेत्रातील महत्त्वाचे घटक आहेत. माहिती ही गोष्ट समजून घेण्यासाठी आणि सूज्ञ निर्णय घेण्यासाठी पाया असते. उदाहरणार्थ, समजा एखाद्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील समाधानाचे मूल्यमापन करायचे आहे. या प्रकरणात माहिती संकलन म्हणजे सर्वेक्षण किंवा मुलाखतीद्वारे कर्मचाऱ्यांचे अभिप्राय आणि मते गोळा करणे. एकदा माहिती संकलित झाल्यानंतर कंपनी ती सादर करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करेल. जसे की विविध विभागांमध्ये नोकरी समाधानाच्या पातळीतील ट्रेंड दाखवण्यासाठी तक्ते किंवा आलेख तयार करणे. या माहितीवर आधारित मिळालेले निष्कर्ष कंपनीला एकूणच कर्मचारी मनोबल आणि उत्पादनता वाढवण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यास मदत करू शकतात. म्हणूनच माहिती संकलन आणि सादरीकरण याचे मूलभूत तत्व समजून घेणे हे विविध वास्तविक परिस्थितींमध्ये योग्य निष्कर्ष काढण्यासाठी आणि प्रभावी कृती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासाचे उद्दिष्ट. या पाठाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी समजून घेऊ शकाल. संख्याशास्त्र, माहितीचे प्रकार, माहिती कशी संकलित आणि सादर केली जाते, गटवारीकृत आणि अगटवारीकृत वारंवारता वितरण तक्त्यातील फरक, महत्त्वाच्या संज्ञा. महत्त्वाच्या संज्ञा संख्याशास्त्र, माहिती डेटा, संकलन, सादरीकरण, वारंवारता वितरण, मूळ माहिती, कच्चा डेटा, गटवारी माहिती, अगटवारीकृत माहिती, वर्ग आकार, खालची वर्गमर्यादा, वरची वर्गमर्यादा. सर्वप्रथम संख्याशास्त्र म्हणजे काय ते समजून घेऊया. संख्याशास्त्र ही गणिताची एक शाखा आहे आणि माहिती संकलन, संघटन, विश्लेषण, अर्थ लावणे आणि सादरीकरण याचा अभ्यास करणारे क्षेत्र आहे. हे माहितीवर आधारित सूज्ञ निर्णय घेण्यासाठी आणि योग्य निष्कर्ष काढण्यासाठी उपयुक्त साधने आणि तंत्रे प्रदान करते. पुढे जाण्यापूर्वी आपण माहितीचे संकलन आणि सादरीकरण याबद्दल जाणून घेऊया. माहिती म्हणजे काय? माहिती, डेटा म्हणजे विशिष्ट उद्देशाने संकलित केलेली तथ्ये किंवा संख्यात्मक माहिती. माहिती प्रामुख्याने 2 प्रकारांमध्ये विभागली जाते. मूळ माहिती, दुय्यम माहिती. प्राथमिक माहिती ही अशी माहिती असते जी संशोधक किंवा तपास करणाऱ्या व्यक्तीने विशिष्ट उद्देशाने स्वतः गोळा केलेली असते. उदाहरणार्थ, सर्वेक्षण, मुलाखती, मतदान, प्रश्नावली. दुय्यम माहिती ही अशी माहिती असते जी स्वतः गोळा केलेली नसते, तर ही इतर स्रोतांमधून घेतलेली असते, जिथे आधीच कोणीतरी ती संकलित आणि संग्रहित केली असते. उदाहरणे: कंपनीचा वार्षिक अहवाल, विक्री नोंद, अंतर्गत माहिती. आता आपण माहिती संकलन म्हणजे काय आणि माहिती कशी संकलित करता येते हे पाहूया. माहिती संकलन. माहिती संकलन म्हणजे
विशिष्ट विषय, प्रश्न किंवा समस्येचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन करण्यासाठी तथ्ये, माहिती किंवा मतं गोळा करण्याची प्रक्रिया. माहिती संकल्पनांची पद्धत, उद्देश, माहितीचे स्वरूप, उपलब्ध संसाधने आणि अभ्यासाच्या संदर्भावर अवलंबून असते. माहिती संकलन करण्याच्या पद्धती: सर्वेक्षण आणि प्रश्नावली, निरीक्षण, प्रयोग, मुलाखती, नमुना निवड, माहितीचे सादरीकरण. माहिती संकलित केल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे ती सुस्पष्ट, सुव्यवस्थित आणि सहज समजण्यायोग्य पद्धतीने सादर करणे. या प्रक्रियेला माहिती सादरीकरण म्हणतात. माहिती सादर करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. तक्त्याद्वारे सादरीकरण: माहिती सारणी टेबल्सच्या स्वरूपात मांडली जाते, जिथे ओळी आणि स्तंभ असतात. वरील तक्ता हा तक्त्याद्वारे सादरीकरणाचे एक उदाहरण आहे. आलेख आणि चार्ट्स: माहितीचे दृश्य स्वरूपात सादरीकरण करण्यासाठी आलेख आणि चार्ट्स प्रभावी ठरतात. वरील प्रतिमेत माहिती सादर करण्यासाठी वापरता येणाऱ्या वेगवेगळ्या आलेख आणि चार्ट्सचे प्रकार दर्शवले आहेत. या सत्रात आपण फक्त तक्त्याद्वारे माहिती सादरीकरणावर लक्ष केंद्रित करणार आहोत. वारंवारता वितरण तक्ते दोन प्रकारचे असतात. अगटवारीकृत वारंवारता वितरण तक्ता आणि दुसरा गटवारीकृत वारंवारता वितरण तक्ता. आता आपण अनग्रुप केलेल्या वारंवारता वितरण तक्त्याबद्दल शिकू. हे साधे वारंवारता वितरण तक्ता म्हणून देखील ओळखले जाते. हे ज्यावेळी वापरले जाते तेव्हा आपल्याकडे तुलनेत लहान डेटासेट असतो, ज्यामुळे विशिष्ट आणि अनोख्या बिंदू असतात. प्रत्येक अनोखा डेटा बिंदू जो कच्चा डेटा म्हणून ओळखला जातो, तो व्यक्तिगतपणे सूचीबद्ध केला जातो आणि त्याची वारंवारता देखील दिली जाते. आपण अनग्रुप केलेल्या वारंवारता वितरण तक्ता तयार करताना वापरले जाणारे काही शब्द पाहू. एक उदाहरण घेऊयात. 20 विद्यार्थ्यांनी इंग्रजी चाचणीमध्ये मिळवलेले गुण खाली दिले आहेत. तक्ता तयार करण्यासाठी आपल्याला डेटा सेटची वारंवारता माहीत असणे आवश्यक आहे. वारंवारता: विशिष्ट डेटा बिंदू डेटा सेंटरमध्ये किती वेळा येतो हे वारंवारता म्हणतात. या डेटा सेटमध्ये 36, 25 आणि 62 हे 2 वेळा पुनरावृत्त झाले आहेत, म्हणूनच त्यांची वारंवारता 2 आहे आणि उर्वरित डेटा बिंदूंची वारंवारता 1 आहे, कारण ते पुन्हा नाहीत. रेंज: डेटामधील उच्चतम आणि निम्नतम मूल्यांमधील फरक म्हणजे त्या डेटाची रेंज. या डेटा सेटमध्ये उच्चतम मूल्य 95 आहे आणि निम्नतम मूल्य 25 आहे, म्हणजे रेंज 95 वजा 25 बरोबर 70. आता दिलेल्या माहिती संचासाठी तक्ता तयार करू. आपण 2 स्तंभ तयार करू, एक गुणांसाठी आणि दुसरा विद्यार्थ्यांच्या संख्येसाठी. गुणांच्या स्तंभात स्वतंत्र गुण लिहा आणि वारंवारता स्तंभात त्या गुणांची पुनरावृत्ती झालेली संख्या लिहा. आता आपण एक उदाहरण पाहू. 3 नाणी एकत्र 30 वेळा उचलण्यात आली. प्रत्येक वेळी आलेल्या प्रमुख संख्येची नोंद खालीलप्रमाणे केली गेली. वरील माहितीसाठी वारंवारता वितरण तक्ता तयार करा.
समाधान. आपल्याला दिलेल्या माहितीसाठी असमूहित वारंवारता वितरण तक्ता तयार करायचा आहे. आपण 2 स्तंभ तयार करू. एक प्रमुख हेड्स संख्येसाठी आणि दुसरा वारंवारतेसाठी. प्रमुखांची संख्या एका स्तंभात लिहा आणि त्या घटनेची पुनरावृत्ती झालेली संख्या वारंवारता स्तंभात लिहा. हे तक्ते तयार करताना आपण टॅली चिन्हे देखील वापरू शकतो. आता आपण गटवार वारंवारता वितरण तक्ता शिकू. गटवार वारंवारता वितरण तक्ता जेव्हा आपल्याकडे मोठा माहिती संच असतो तेव्हा त्याचे गट किंवा वर्गांमध्ये विभाजन केले जाते. प्रत्येक गट एक विशिष्ट श्रेणी दर्शवतो आणि त्या श्रेणीत किती नोंद आहेत हे मोजले जाते. आता गटवार वारंवारता वितरण तक्ता तयार करताना वापरण्यात येणाऱ्या संज्ञा आपण एका उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊ. उदाहरण खालीलप्रमाणे. एका टोपलीमधून निवडलेल्या 50 संत्र्यांचे वजन ग्राममध्ये विचार करा. दिलेल्या माहितीचा गटवार वारंवारता वितरण तक्ता तयार करा. समाधान. इतक्या मोठ्या प्रणालीतील माहितीला असमूहित वारंवारता वितरण तक्तात सादर करणे कठीण होईल, कारण यामध्ये अनेक वेगवेगळे मूल्य असतात. त्यामुळे तक्त्यांची लांबी खूप वाढते. म्हणूनच आपण गट तयार करण्याची पद्धत वापरू. उदाहरणार्थ 30 ते 39, 40 ते 49, 110 ते 119 असे गट तयार करू, कारण आपली माहिती 30 ते 115 या श्रेणीतील आहे. वर्ग अंतर ही एक मूल्यांची श्रेणी किंवा अंतर असते, जी माहितीचे गटांमध्ये विभाजन करण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ 30 ते 39 हा एक वर्ग अंतर आहे. वर्गाची खालची मर्यादा आणि वरची मर्यादा. वर्ग अंतरांमध्ये सर्वात लहान मूल्याला खालची मर्यादा आणि सर्वात मोठ्या मूल्याला वरची मर्यादा म्हणतात. उदाहरण 30 ते 39 वर्गात खालची मर्यादा 30 आणि वरची मर्यादा 39. वर्गाची लांबी किंवा वर्गाची रुंदी. वर्गाची लांबी म्हणजे प्रत्येक वर्ग अंतराची रुंदी दर्शवते. उदाहरण 30 ते 39 या वर्गासाठी वर्गाची रुंदी 10. आता आपण दिलेल्या डेटा सेटबद्दल टेबल काढू. आपण 3 कॉलम बनवू. एक संत्र्यांच्या वजनासाठी, एक टॅली मार्क्ससाठी, कारण आपल्याकडे प्रचंड डेटा आहे, आणि दुसरा संत्र्यांच्या संख्येसाठी वारंवारता.
वर्ग मध्यांतर 30 39 म्हणजे 6. वर्ग मध्यांतर 40 49 म्हणजे 8. वर्ग मध्यांतर 50 59 म्हणजे 9. वर्ग मध्यांतर 60 69 म्हणजे 6. वर्ग मध्यांतर 70 79 म्हणजे 3. वर्ग मध्यांतर 80 89 म्हणजे 5. वर्ग मध्यांतर 90 99 म्हणजे 7. वर्ग मध्यांतर 100 110 म्हणजे 3. वर्ग मध्यांतर 110 119 म्हणजे 3. एकूण 50. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण शिकलेल्या गोष्टींचा आढावा घेऊया. संख्याशास्त्र ही गणिताची एक शाखा असून माहिती संकलन, संघटन, विश्लेषण, अर्थ लावणे आणि सादरीकरण याचा अभ्यास करणारे क्षेत्र आहे. माहिती डेटा म्हणजे विशिष्ट उद्देशाने संकलित केलेली संख्यात्मक किंवा अन्य स्वरूपातील तथ्यांची एकत्रित संख्या. माहिती प्रामुख्याने 2 प्रकारांमध्ये विभागली जाते: मूळ माहिती, प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती. माहिती सर्वेक्षण, निरीक्षण, प्रयोग, मुलाखती आणि नमुना निवड यांसारख्या विविध पद्धतींनी संकलित करता येते. माहिती तक्त्याच्या स्वरूपात किंवा आलेख व आकृतीच्या स्वरूपात सादर केली जाऊ शकते. अगटवारीकृत वारंवारता वितरण तक्ता हा तुलनेने लहान डेटा सेटसाठी वापरला जातो. जिथे प्रत्येक वेगळ्या आणि विशिष्ट डेटा पॉइंटला स्वतंत्रपणे त्याच्या वारंवारतेसह सूचीबद्ध केले जाते. गटवारीकृत वारंवारता वितरण तक्ता हा मोठ्या डेटा सेटसाठी वापरला जातो, जिथे माहिती ठराविक गटांमध्ये किंवा वर्गांमध्ये विभागली जाते. यामुळे डेटा ठराविक श्रेणींमध्ये वर्गीकृत केला जातो.